साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुकुंदनगर येथील राजीव गांधी नगर ते एसबी प्रतिष्ठान दरम्यान रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेविका वंदना गायकवाड, अजित गायकवाड, एसपी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बिडबाग यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित महिलांच्या हस्ते औक्षण करून केक कापण्यात आला, तर भाजपाचे आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी अश्विन गायकवाड, महेश गजताने, मधुकर दोड्यानूर आदींसह प्रभागातील महिला, नागरिक व एसबी प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुधीर भाऊ उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सगळे माता बंधू भगिनी, आज वंदनाताईचा वाढदिवस आहे। खरं तर मला आपल्या सगळ्याकडनं त्या मनोगत ऐकायचं होतं की मी आता ह्या मतदारसंघात चौथ्यांदा निवडून आलो, तीनदा निवडून आलो, पण तीनदा निवडून येताना मला इथं कोणीही कार्यकर्ता भेटत नव्हते की इथं काम कसं करावं, वस्तीत यावं कसं आणि वस्तीमध्ये काम कसं करायचं हा प्रश्न पडला होता। जेव्हा मागच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही अजित भाऊंना विचारलं, अजित भाऊंनी होकार दिला, तेव्हा वंदनाताईंना त्यांनी उमेदवारी दिला आणि वंदनाताईंना तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं आशीर्वादानं वंदनाताई निवडून आल्या। पण वंदनाताई निवडून आल्यावर ह्या 5 वर्षामध्ये आपण ह्या सगळ्या वस्तीमध्ये जे कामं केले आजपर्यंत कोणी केले नव्हते, पण वंदनाताई असू द्या, राजू काकडे असू द्या, अजित भाऊंच्या नेतृत्वाखाली ज्यांनी अजित भाऊ गेले अनेक वर्षापासून या भागात काम करतात, पण त्यांनी कधी नगरसेवक म्हणून कधी उभारले नाहीत आणि काम केले नाही, पण आपल्या सामाजिक कामामध्ये त्यांच्या वडिलापासून जी कामं होते अजित भाऊंच्या हाताला हात धरून वंदनाताईंनी जे कामं उभा केलं। आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेकडनं आपल्याला मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे, रस्ते असू द्या, ड्रेनेजचा लाईन असू द्या, पिण्याचा पाईपलाईन असू द्या, दिवाबत्ती असू द्या, या चारही सोयी आणि आरोग्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे या करोना काळामध्ये या आपल्या दवाखान्यामध्ये साबळे हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्यानं ताईने, अजित भाऊंनी, इथल्या नगरसेवकांनी धडपड केलं। आणि मला आज आनंद वाटतो की या वस्तीमध्ये या ड्रेनेज, पिण्याचा पाईपलाईन आणि रस्ते आणि दिवाबत्ती, आज दिवाबत्ती बघितलं तर आज उजेड सगळीकडे दिवस असल्यासारखं उजेड पडलेलं आहे आणि सगळ्या कामं आज त्यांच्या वतीनं आज काम पूर्ण होत आहेत। मी खरंच भारतीय जनता पक्षाकडनं आणि माझ्याकडनं ताईचं आभार मानतो की त्यांनी एक चांगलं काम या वस्तीमध्ये उभं केलं आणि ताईचं आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं असंच काम भरभराटीत राहावं, त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्याला सांगतो की ताईच्या पाठीमागं तुम्ही ताकदीनं उभं राहा, ताई ह्याही पेक्षा चांगलं काम आपल्या ह्या भागामध्ये करतील। आज आपल्याला माहीत नसेल ताईचं वक्तृत्व चांगलं आहे। आज आपल्याला महानगरपालिकेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्या ज्या बोर्ड मीटिंग असतात त्या बोर्डमध्ये चांगल्या प्रकारे बोलू शकतात आणि आपल्या भागातून आपल्याच एक बहीण, आपल्या सोबत राहणारी बहीण या भागात नेतृत्व करते, या भागातले प्रश्न ज्या आपल्या अडीअडचणीच्या वेळी आपल्याला धावून येते, असं आज या ताईचं काम आपल्याला सगळ्याला माहीत आहे। त्यामुळं आपण सगळ्यांनी या पुढच्याही कालावधीमध्ये त्यांच्या पाठीमागे राहावं। भारतीय जनता पक्ष तर त्यांना तिकीट देणारच आहे, यात का कुठला वाद नाही आहे, पण ताईचं काम आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं, आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं यापुढे चांगलं काम होऊ द्या असं मी देवाचरणी प्रार्थना करून तर मी बोलते त्याबद्दल मालकांची आणि सगळ्यांची क्षमा मागते, कारण मालकांच्या नंतर बोलणं हे योग्य नाहीये। अध्यक्षानंतर बाकीचं कुणीही बोलायचं नसतंय असं नियम असतात, तरी मालक मी तुमची क्षमा मागते। आणि आता सगळ्यांनी भरभरून वाढदिवसाच्या मला आल्या शुभेच्छा दिल्या, त्यात माझ्या बाळगोपाळांनी शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानते। आता अजित भाऊंनी एवढं काही सांगितलेलं आहे की ज्या समस्या होत्या त्या समस्या जवळजवळ मी म्हणत नाही की पूर्णपणे पूर्ण झालेल्या आहेत, कारण आपण जेवलं की लगेच पोट भरत नाही, त्या समस्या असतातच। आता आपलं ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे, पाण्याच्या लाईनचं काम झालेलं आहे आणि आता रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं आज उद्घाटन माझ्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे। आणि या सगळ्यांसाठी मी फक्त आणि फक्त माझी भारतीय जनता पार्टी आणि त्यातले आमचे गुरु माजी पालकमंत्री माननीय आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक यांचे मनापासून इतके जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, कारण जवळजवळ माझं लग्न होऊन 18 वर्ष झाले आणि 18 वर्षाच्या
11च्या निवडणुकीत ज्यावेळेस मी मतदानाला इथं आले, मी RPI कडून उभारले होते आणि त्यावेळेस जाताना प्रत्येक गल्लीतून किंवा बोळातून जाताना इतकी समस्या भयानक होती की मी जवळजवळ गटारीच्या पाण्यातून इथून चालत गेलेले, मला पत्रे लागलेले आणि त्या समस्या मी पूर्ण करते याचा मला इतका आनंद होतो आणि याचं एकमेव श्रेय फक्त जातं ते माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनाच जातं, कारण त्यांनी या समस्या लक्षात घेऊन आणि ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचं चिन्ह घेऊन मी उभारले, मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका म्हणून आज बोलताना अभिमान वाटतो. काही लोकांनी आमच्यावरती भरपूर टीका केल्या की निळा सोडून भगवा घेतला, याचंही मला काही वाटलं नाही, कारण समाजाचं जर काही करायचं असेल, समाजातील समस्या जर सोडवायच्या असतील, तुम्ही कुठल्याही पक्षात गेलात तर तुमचं रक्त काही बदलत नाही, तुम्ही आहे ते म्हणून आहे, मरेपर्यंत तीच राहणार आहे, याच्यात माझ्यात काही बदल होणार नाही. मला फक्त समाजाची सेवा करायची आहे आणि ती समाजाची सेवा मी जर भारतीय जनता पार्टीकडून आणि आमचे आदरणीय मालक यांच्याकडून जर होत असेल तर समाजातील समस्या दूर करण्यासाठी आम्ही पक्ष बदलला आणि त्या पक्षात गेल्यानंतर आम्ही माझे सासरे आत्ताच सांगितलं की माझ्या सासऱ्यापासून आम्ही समाजसेवा करतोय. समाजातील समस्या दूर करण्यासाठीच माझ्या सासऱ्यांचा जन्म झाला आणि मी त्यात आले, कारण माझं राजकारणाचं घराणं नव्हतं, पण मी इथं आल्यानंतर राजकारण झाले आणि समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सांगण्यास आनंद होतो की मालकांनी जवळजवळ सगळेजण नगरसेवक म्हणतात की मालकांनी तुमचा प्रभाग 4 मधील ताईंचाच फक्त प्रभाग दत्तक घेतलेला आहे, कारण माझ्या वार्डामध्ये सकाळी या किंवा संध्याकाळी या जी लाईट आहे तुम्हाला सकाळच दिसणार आहे आणि संध्याकाळी आलात तरी संध्याकाळ दिसणार नाही तर सकाळच दिसणार आहे. 4 दिवसाखालीच मला लोक म्हणत होते की ताई तुम्ही इतका सुधारणा केलात, माझ्या रस्त्याच्या पलीकडे येऊन म्हणजे प्रभाग 1 मध्ये जर तुम्ही अशा सुधारणा केल्या तर किती बरं होईल. म्हणलं आम्ही फक्त मालकांकडे फक्त आमच्या समस्या सांगितलेल्या आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम मालकांनी जो भरभरून निधी दिला तो निधी घेऊन मी पूर्णपणे आपल्या समाजातील माझ्या लोकांचे कार्य ज्या काही समस्या तुम्ही आता ड्रेनेजच्या तर इतक्या समस्या होत्या, लोक तुम्ही म्हणत असाल की या 4 वर्षात फक्त अजित भाऊच येत होते, भाऊ येत होते, अण्णा असल्यामुळं अण्णा काम